नमस्कार मंडळी. या व्हिडिओ आपण शिकूया फंक्शन कॉल, ज्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट किंवा आपण डेटा फंक्शनला पाठवतो. आणखीन आपण तिकडून आपण व्हॅल्यूज पण त्या फंक्शन मधून परत येतात. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी माझ्याकडे एक हा समोर फंक्शन आहे. त्याच्यामध्ये स्टँडर्ड हेडर फाईल आहे, stdio डॉट आहे. त्याच्यानंतर मी सांगितलंय इंट फंक, म्हणजे माझं फंक्शन नेम इज FUNC आणि माझं फंक्शन रिटर्न करणार आहे मला इन टाईप ऑफ डेटा. फंक्शनच्या आधी जे लिहिलेलं असतं, फंक्शन नेमच्या आधी जे लिहिलेलं आहे, दॅट इज द टाईप ऑफ डेटा दॅट आय एम गोइंग टू गेट बॅक. म्हणजे मला परत असा टाईपचा डेटा येणार आहे. ठीक आहे. आणि मी तुला पाठवतोय काय, दोन इंटिजर टाईप ऑफ मी डेटा पाठवतोय. ठीक आहे. तो मी दोन इंटिजर टाईप ऑफ डेटा पाठवतोय आणि मला एक इंटिजर टाईप ऑफ डेटा परत येतोय. ठीक आहे. व्हॉइड मेन करतो. मेन काही डेटा रिटर्न नाही करणार आहे. आणि मी इन मेन हे नुसतं आधी प्रिंट करणार आहे. आणि मी हे प्रिंटएफ मध्येच मी हे फंक्शन कॉल करतो. हे आपण असं करू शकतो. ठीक आहे. फंक्शन कॉल करतोय दोन व्हॅल्यूजनी, 894 आणखीन 456 ने. ठीक आहे. जी व्हॅल्यू येईल फंक्शन कडून, ती जिथे हे FUNC लिहिलेलं आहे आणि व्हॅल्यू लिहिलेलं त्याची तो जागा घेईल. ठीक आहे. तर हे कॉल झाल्यानंतर डेटा एक्स आणि वाय मध्ये फंक्शनमध्ये एट एक्स मध्ये 894 येतो आणि वाय मध्ये 456 येतो. ठीक आहे. आणि मी या फंक्शनमध्ये काय करतोय, नुसतं मी एक्स आणि वायची व्हॅल्यूला मी जोडतोय किंवा ऍड करतोय आणि मी फंक्शनला मी रिटर्न करतोय. ठीक आहे. तर हा फंक्शन क्लोज होतो आणि त्याची व्हॅल्यू एक्स आणि वाय ही टोटल व्हॅल्यू या फंक्शनमध्ये येते. म्हणजे मी रिटर्न करतोय व्हॅल्यू, जसं इकडे सांगितलं होतं. म्हणजे रिटर्नला इंटिजर करतोय. इंटिजर प्लस इंटिजर विल गिव्ह अ इंटिजर व्हॅल्यू. ठीक आहे. रिटर्न करतो इकडे आणि हे प्रोग्राम बंद होतो. आपण आता एक्झिक्यूट करून बघूया व्हॅल्यू येते काय. तो 89 प्लस 46 इज 135. ठीक आहे. और मी ह्याला 890 प्लस 406 केलं, 496 केलं, 476 करूया. बघूया याची काय व्हॅल्यू होते. 1366. ठीक आहे. तर हा कोड तुम्ही प्रॅक्टिस करा चांगल्यापैकी, तर तुम्हाला सगळं येईल. ॲज युजल ह्याचा जो कोड आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकील, तर तुम्ही पिक करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःहून हे बघून बघून तुम्ही ह्याला टाईप करा. ठीक. थँक्यू.